पहा, कोणत्याही कॅलेंडर मध्ये त्याचा जन्म नाही, अजन्म असणारा तो परमात्मा, या काळाचाही तो काळ असणारा भगवान भोलेनाथ आहे. म्हणून त्याला विश्वाचा नाथ असं आमचं येतो कोकराय वर्णन करत आहे. काल आपली कथा राजाच्या पुत्रांचं महाराज मृतवत झाले आणि भद्रसेन राजाने सहस्र रुद्राचा अभिषेक त्या बालकावरती करवला गेला आणि बालकाला पुनश्च महाराज जीवदान प्राप्त झालं गेलं. इथपर्यंत कथा आलेली होती. कारण पूर्ण मालिका करत असताना काल काय झालं ते सांगावं लागतं, म्हणून मी सांगतो. कोणाच्या लक्षात असेल नसेल. महाराज बालक जिवंत झाले, केवढा आनंद महाराज या माता पित्याला झाला. राजाने अनेक दान महाराज केले गेली. अन्नदान करावं, गोदान करावं, वस्त्रदान करावं, एवढं धन महाराज दान केलं गेलं की मला या ठिकाणी नेणाऱ्याला सुद्धा कंटाळा येऊ लागला गेला, ओझे होऊ लागले गेले, असं मला शिवमहापुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. दानाचे अनेक प्रकार आहेत. द्रव्यदान आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, नेत्रदान आहे, रक्तदान आहे. ठीक आहे.